भ्रष्टाचारी महापालिकेचा धिक्कार असो. भ्रष्टाचारी महापालिका आयुक्ताचा धिक्कार असो. शिवसेना जिंदाबाद. राज उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राज उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. भ्रष्ट विकणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो. भ्रष्ट विकणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो. अरे हो सुरतचा शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. शिवाजी. आज मनसे व शिवसेनेच्या वतीने इथं बस स्टॉपला श्रद्धांजली वाहिलेली आहे. सोलापुरात फार मोजक्याच बसेसच राहिलेल्या आहेत. आत्ताच पत्रकार बंधूंनी विचारलेल्या प्रश्नानुसार की आपल्या इथं बसच कमी आहेत, तर मला असं वाटतं की ते सुद्धा बस सेवा संपवायची काय ना, असाच त्याचा अर्थ होतो. म्हणजे आहे ते राहिलेले बस वाढवण्यापेक्षा आहे ते बस स्टॉपसुद्धा संपवणे आणि इकून खाणे, थोडक्यात असंच वातावरण आहे. भारतभर महाराष्ट्रभर असं एक म्हणणं होतं, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. पण आता सध्या बघितलं तर असं वाटतंय की बाबा त्यांचं अनुदान नको, त्यांच्या योजना नको, भीक नको, पण कुत्रं आवर अशी अवस्था या पूर्ण महाराष्ट्रात सोलापुरात झालेली आहे. प्रशासन काय गोंधळ घालतंय हे साळसूद नाही आहे कशाचं. पण मनसे व शिवसेनेच्या वतीने आम्ही महिनाभराच्या आत यांचं जर पूर्तता नाही झाली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार एवढी गावी देतो. शेठ देश विकत आहेत आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून महापालिकेचे अधिकारी बसस्टॉप विकत आहेत. अशा पद्धतीने सोलापुरातले बसस्टॉप गायब होत आहेत, मुतारा गायब होत आहेत आणि याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. ज्या बसस्टॉपला आपण निवारा म्हणलं जातं त्या खाली जे पाचोऱ्यात किंवा पब्लिक आहे ती त्या ठिकाणी ऊन वारा पावसात उभारते, आश्रय घेते. अशी सर्वसामान्य जनतेची आश्रयस्थानं विकण्याचा अधिकार महापालिकेला कुणी दिला, हा आमचा शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे महापालिकेला. त्याबरोबरच आज अधिकारी म्हणायला लागलेत की आम्ही 1 महिन्यात उभा करू, व्यापारी आम्हाला उभा करून देणार आहे. व्यापारी उभा करून देणार आहे, महापालिका विक ना. कशासाठी थांबलात तुम्ही? तर जर 1 महिन्याच्या आत जर या ठिकाणी बसस्टॉप उभा नाही केला तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही गोमूत्राने अंघोळ घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढा इशारा या ठिकाणी आज आम्ही देतो. आज या ठिकाणी एक होता बसस्टॉप जो वाटसरूंची सेवा करत होता, त्याचं त्यांनी उच्चाटन केलं आणि या ठिकाणी आणि त्यामुळे आज या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे. एक होता बसस्टॉप आणि आम्ही शिवसेनेने श्रद्धांजली वाहिलेली आहे. आम्हाला महापालिकेच्या अधिकाऱ्याला देखील श्रद्धांजली वाहण्याची वेळ ही मात्र बसस्टॉप बंद पडायचं कारण बसेसच नाहीत ना, सिटी बसेस सिटी बस 10-15 जरी असल्या तरी त्याचा सर्वसामान्य जनतेला उपयोग होतो. परत यांनी केंद्र सरकारकडे हात पसरलाय 100 बस पाहिजेत म्हणून. त्या 100 बसेसपैकी 40 मंजूर झाल्यात असं ऐकतो आम्ही. त्या 40 बसेस सुरू झाल्यावर जे प्रवासी आहेत त्यांनी कुठे उभं राहायचं, कुठे थांबायचं, ऊन वाऱ्यात त्यांनी कुठे थांबायचं, काय शोरूम मध्ये हात जाऊन बसायचं, हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे. आणि जर तसं असेल, जोपर्यंत बसस्टॉप होत नाही तोपर्यंत महापालिकेनं या शोरूम मध्ये नागरिकांना बसायची व्यवस्था करावी असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही बोला.